अर्जुनाचा नातू कोण? परीक्षिती. त्या परीक्षितीला साधूचा शाप होता की तुला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्पदंश होऊन तुझा मृत्यू होईल. तो साधूचा शाप आहे, तो खोटा होणार नव्हता. काय करावं? पण त्याला सांगितलं, अरे चिंता कशाला करतो, मृत्यू आहे तुला, पण किती दिवसांनी? 7 दिवसांनी. चिंता कशाला करतो? मग तू हे कर, 7 दिवस भागवत श्रवण कर. 7 दिवस काय आहे? भागवत श्रवण कर, तू मुक्त होशील. पण तो म्हटला ऐकू कोणाकडून? कारण ऐकावं कोणाचं यालाही नाही. कोणाकडून ऐकू? सांगितलं शुकाचार्याकडे जा आणि त्यांच्या मुखातून भागवत श्रवण कर, तू मुक्त होशील. पण परीक्षितीने सांगितलं ते मला सांगतील का? त्यावेळेला सांगितलं तू एक कर, जाड आहे, गेल्याबरोबर त्यांचं घे, काय दर्शन घे आणि एकच म्हणावं, महाराज मला तुमच्याकडून भागवत श्रवण करायचं. त्यांनी जर विचारलं तू कोण, कुठला, तर ताकीद दिली तुझं काही सांगू नको. नाही तर काही काही माणसाला गेल्यावर नाद असतो सांगायचा, हा मी आमका मी तमका, असं नाद असतो की नाही. सांगितलं तुझं काही सांगू नको, दर्शन घे, एकच म्हणा मला भागवत श्रवण करायचं. जर विचारलं तू कोण, कुठला, तर तू एकच सांग, मी अर्जुनाचा कोणी नातू. एवढंच पुष्कळ झालं. बाकीचं तुझे पद सांगायची काही गरज. केला तो, दर्शन घेतलं आणि सांगितलं महाराज मला भागवत श्रवण करायचं. विचारलं बाळ तू कोणाचा, कुठला? त्यावेळेला परीक्षितीने सांगितलं मी अर्जुनाचा नातू आहे. का अर्जुनाचा नातू हे वाक्य परीक्षितीच्या मुखातून निघाल्या बरोबर शुकाचार्याने त्याला मिठी मारली. वा वा वा, अरे काय पांडव होते, काय यज्ञ केला होता, काय यज्ञात अन्नदान केलं. आणि त्या यज्ञात मी सुद्धा थोडस काय केलं होतं, खाल्लं होतं. ऐका, अन्न खाल्लंय कोणाचं? आज्याच म्हणा ना, खाल्लंय कोणाचं? आज्याचं. आणि त्या अन्नाचे खाल्लेल्या उपकाराची जाण कोणापर्यंत झाली? बघा काय जाणीव बरं. आता आपल्याला माझ्यापेक्षा तुम्हाला तो रोजचा अनुभव आहे, माझ्यापेक्षा अनुभव आहे. अहो सकाळी ज्याचं खाल्लं त्याच्यावर संध्याकाळी उलटणारे आवडलं ते. हे अन्न खाल्लंय कोणाचं? राज्याचं. आणि उपकारची जाण कोणापर्यंत ठेवली? कुठल्याच प्रकारचा विलंब नाही लावला, लगेच भागवत सांगायला सुरुवात केली. आणि 7 दिवस त्याला भागवत सांगून शुकाचार्य महाराज निघून नाही गेले. त्याला